चतुर्थदिनी निमित्ताने श्रीमद भागवत अंतर्गत आपण सर्व चर्चा करत आहोत। या 4 दिवसाच्या अंतर्गत आपण भगवान परमात्म्याचे लीला आणि महापुरुषांचे असणारे भगवत विषयी प्रेम याबद्दल आपण चर्चा करत असताना आज 9व स्कंदामध्ये सूर्यवंशाचं आणि चंद्रवंशाचं अतिशय अल्प काळामध्ये आपण त्याची चर्चा करूया। सूर्यवंशातील असणाऱ्या फार मोठी यादी आहे। विस्ताराने सांगायचं म्हटलं तर माझ्यासारख्या अज्ञानाकडून 100 जन्म घेतले तरी ते पुरणार नाही, पण त्यांच्यात आपण थोडंसं संक्षिप्ताने त्यांची चर्चा करूया। यामध्ये रामचरित्र आहे आणि कृष्णचरित्र आहे। रामचरित्र परम पवित्र आणि कृष्णचरित्र परम विचित्र। भगवान प्रभू रामचंद्रांचं जीवन आणि भगवान श्रीकृष्णचंद्रांचं जीवनाचा जर आपण विचार केला, अवतार कार्याचा जर विचार केला, तर दोन्ही अवतार कार्यामध्ये आपल्याला एक श्रवणीय वंदनीय आहे आणि एक परमात्मा प्रभू रामचंद्राचं आपल्याला आचरणीय जीवन आहे। तर भगवान श्रीकृष्णाचं चरित्र श्रवणीय आहे। प्रथमतः सूर्यवंशाचा विस्तार। या सूर्यवंशामध्ये अनंत राजे होऊन गेलेले आहेत, ज्यांच्या माध्यमातून ही परंपरा चालत आलेली आहे। या सूर्यवंशाची यादी आहे। या सूर्यवंशामध्ये रंतीदेव झाले। या सूर्यवंशामध्ये अंबरीष राजा यांचाही या ठिकाणी सूर्यवंशामध्ये जन्म झाला होता। महान पवित्र अंतःकरणपूर्वक असणारं राजांचं आचरण होतं। आपली वाणी, आपलं शरीर आणि आपलं मन समग्र भगवान प्रभूला त्यांनी अर्पण केलं होतं। सवय मना कृष्ण पदारविंदर्यो वचांसी वैकुंठ गुणानुवर्णने करो हरे रमादिरमार्जनादिषु श्रुतिंचकाराच्युत सत्कथोदयो। आचरण अत्यंत विशुद्ध स्वरूपाचं आहे। आपल्या राजमहालाच्या समोरच त्यांनी भगवान श्री नारायणाचं मंदिर बांधलं होतं। देशसेवा करत असून परमात्मा सेवा ही अत्यंतिक विलक्षण अशा अंतःकरणाने प्रभूच्या ठिकाणी प्रेमयुक्त अंतःकरणाने ते भगवंताचं पूजन करत असत। परमात्म्याची पूजा करत असताना स्वतः नैवेद्य, जो नैवेद्य लागत होते ते स्वतः करत होते, स्वतः जाडलोट करत होते। ते मंदिर स्वच्छ करणं, परमात्म्याची पूजा करणं हे कोणाकडून ते करून घेत नव्हते, तर ते स्वतः करत होते, कोणाला करून देत नव्हते। नैवेद्य बनवण्याकरता जे दळण दळायला लागायचं ते स्वतः अंबरीष राजा स्वतः दळण दळत असत। आणि अशी ही निस्सीम असणारी सेवा भगवत चरणाजवळ ती प्राप्त झाली होती। आणि अशी सेवा करत 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 परमात्म्याच्या अतिशय लाडके अंबरीष राजा झाले होते। ज्याप्रमाणे जनाबाई दळत असताना स्वतः भगवंत परमात्मा दळू लागायचे, इकडे अंबरीष राजा स्वतः दळत असताना भगवंत परमात्मा त्यांना वारा घालायचे। अंबरीष म्हणायचे, देवा मी तुझी पूजा करतो आणि तू माझी सेवा करतोस। या भक्तीची परम अवस्था आहे। नारद भक्ती सूत्रामध्ये भक्तीची प्रथम अवस्था आणि भक्तीची परम अवस्था यामध्ये 7 अवस्था सांगितलेल्या आहेत। एखाद्या प्रेमीवर आपण प्रेम करणं ही पहिली अवस्था झाली।
भगवंताला आपण प्रेम करतो ही अवस्था प्रथम अवस्था झाली. पण शेवटची अवस्था ज्यावेळी भगवंत आपल्यावर प्रेम करतो त्याला निस्सीम भक्ती म्हटलं जातं. आपण सर्वजण परमात्म्याला प्रेम करतो याबद्दल विशेषच नाही. भगवंतावर कोण प्रेम करत नाही, सगळे प्रेम करतात. पण विषय असा आहे भगवंत आपल्याला प्रेम करतो का नाही याचा विचार महत्वाचा आहे. अंबऋषी राजांच्या सेवेने स्वतः भगवंत तत्पर झाले होते. आपल्या संतांच्या सेवा करण्याचा भगवंताला एक लळा लागला होता. भगवंताचं प्रेम एवढं अद्वितीय होतं का भक्तासाठी परमात्मा अतिशय आसुसलेला होता. प्रत्यक्ष वैकुंठाचाही परित्याग करून त्या भक्ताच्या घरामध्ये राहण्याचा देवाला आवडतीचा विषय होता. कारण सर्वात महत्वाचं की भक्त हा देवाला भक्त फार कमी मिळतात. आपल्याला देव आवडतो पण देवाला आवडणारे फार क्वचित आहेत. देवाला फार अतिशय अल्प अशा पद्धतीने आवडीचे आहे. पण ज्याला भगवंत ज्याच्यावर प्रेम करतो सर्वस्व बहाल करतो त्याला आपुलेच पद देई दासा. श्री नामदेवरायांना स्वतः विटेवर परमात्म्याने बसवलेलं होतं. काय नाही करत भगवंत त्यांच्यासाठी, सर्व काय सर्व न सांगता करी सर्व काम. त्या भक्ताच्या घरातली सर्व काम करतो परमात्मा. पण तो भक्तावर प्रेम करण्याची अवस्था भक्तांनी निर्माण केलेली असते. जगद्गुरु संत तुकोबाराय म्हणतात तेव्हा आज आमच्या समोर तू उभा आहेस, पण हे आमच्या समोर उभा आहे यासाठी आम्ही तुझ्यासाठी किती खटाटोप केलेला आहे. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, ते माझ्या विठ्ठले कृपा केली, ते माझ्या विठ्ठले कृपा केली, कृपा केली, माझ्या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, भाया विठ्ठले कृपा केली, कृपा केली, भाया विठ्ठले कृपा केली, कृपा केली, भाया विठ्ठले कृपा केली. अशा अंबरीशी राजांचं परम कर्म चालत असतानाच महापुरुष भेटायला आले दुर्वासा मुनी. दुर्वासा मुनी ज्यावेळी भेटायला आले त्यावेळेला अंबरीशी राजांना अतिशय आनंद झाला. एका महापुरुषाच्या दर्शनाने पुनीत होण्याचा मला जो मिळालेला माझ्या पूर्वजन्मीच्या पुण्याईने मिळालेला प्रसाद आहे. कारण पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरणी पावलो. अत्यंत विनम्र भावाने त्यांची पदसेवा केली, चरणसेवा केली. त्यांना सुख वाटेल अशा प्रकारचं काय करू काय नाही अशा प्रकारची त्यांची अवस्था झाली होती. दुर्वासा मुनी संतुष्ट झाले अंबरीशी राजांच्या सेवेने. आनंद वाटला त्यांना. एक चक्रवर्ती सम्राट राजा तो साधूसाठी एवढा नतमस्तक होतोय, सेवारत होतोय. आणि ज्या वेळेला राजा सेवारत साधूंचा होत असतो त्यावेळी त्या राज्याचं कल्याण होत असतं. आणि ज्या राज्यामध्ये साधूचा अपमान होत असतो त्या राज्याचा लवकर निकाल लागत असतो. ज्या राज्यामध्ये ज्या देशामध्ये
संतांना वंदन केलं जातं, संतांचं स्वागत केलं जातं, सन्मान केला जातो, त्या राज्याला एक विशेष प्रकारचं सौख्यता प्राप्त होत असते. कारण सर्व पंचमहाभूते संतांना प्रसन्न असतात आणि त्या संत सेवेने पाची भूत, ज्या पाची भूतांच्या ज्या देवता आहेत त्या देवता संतुष्ट होतात आणि त्या संतुष्ट झालेल्या देवता आपल्यावर विशेष प्रकारचा प्रेमाचा वर्षाव करत असतात. संत पूजनाने देवतांना सुद्धा आनंद होत असतो महाराज. इंद्रादी वरुणादी देवतांना सुद्धा आनंद होत असतो. कारण त्या संतांच्या माध्यमातून पुण्याचा प्रभाव पडत असतो आणि ह्या पुण्याचा असणारा प्रभाव हा समग्र विश्वाला तारण ठरणारा असतो. या रूपाने सर्व देवता या संतांना प्रसन्न असतात आणि तीच संतांची जर त्यांनी आपण पूजा केली तर तो आनंद अतिशय वेगळा असतो. अशा प्रकारे अंबरीशी राजांची आपल्या सद्गुरूंबद्दल किंवा आपल्या गुरूंबद्दल संतांबद्दलची नितांत श्रद्धा होती. त्या दिवशी रात्री स्वतः सद्गुरूंना दुर्वासा मुनींना निवांत विश्रांती करत असतानाच पदसेवा करत होते. रात्रभर पदसेवा करत होते. जेवढी संतांची सेवा घडेल तितका पुण्याचा प्रभाव पडत असतो. जेवढी आईवडिलांची सेवा कराल तेवढी आपल्याला पुण्याची प्राप्त होत असते. माझं तर वैयक्तिक एक मत आहे का जोपर्यंत ज्यांचे आईवडील जितके वृद्ध आहेत तितकं पुण्य त्याला प्राप्त होत असतं. कारण आईवडिलांची या ना त्या प्रकारे सेवा करायला मिळत असते आणि त्या आईवडिलांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. संतांची सेवा करायची असते आणि संतांच्या आशीर्वाद रूपी पुण्याचा प्रभाव आपल्या ठिकाणी प्राप्त होत असतो. आईवडिलांची सेवा करत असताना किंवा आईवडील जास्त जगले, जितके जगले, कदाचित त्यांचा अपमान जरी झाला तरी आशीर्वाद ते चांगला देत असतात. हा त्याच्यातला महत्वाचा विभाग आहे. अशा प्रकारे संत सेवा करत असताना सकाळ घडली. ज्या दिवशी संत पूजन करत होते त्या दिवशीचा दिवस एकादशीचा होता आणि हा एकादशीचा दिवस आणि संतांची सेवा हे दुहेरी योग अंबरीशी राजांच्या माध्यमातून प्राप्त झाले होते. कारण हरिदिनीचा हा काळ म्हणजे परमात्म्याच्या आनंदाचा काळ असतो. आपण 15 दिवस काही नाही केलं तरी चालेल, म्हणजे केलं नाही तर करावंच लागतो. 15 दिवसामध्ये जे नामचिंतन करू आणि एकादशीच्या दिवशी आपण फक्त 1 तास जरी केलं तरी 15 दिवसाचं पुण्य 1 तासात लागत असतं. कारण एकादशी ही परमात्म्याची अत्यंत प्रिय दिवस असतो. तो त्या दिवशी प्रभू प्रसन्न असतात आणि त्या प्रसन्न असणाऱ्या त्या साधकाला भगवंत अतिशय प्रेमाचा वर्षाव करत असतात. आणि अशा वेळेला एकादशीला उपवास करून त्या प्रभूचं नामचिंतन जितकं कराल तितकं प्रभूजवळ प्राप्त होत असतो. तशी आज प्रभूचं चिंतन चाललेलं आहे आणि संतांचं पूजन चाललेलं आहे. अशा या एकादशीचा दुहेरी फायदा श्री अंबरीशी राजा घेत असताना त्या दिवशी सकाळ कधी घडली कळालीच नाही. नियम होता का सूर्योदयापूर्वी गंगेचं स्नान करायचं आणि द्वादशीला त्या मुहूर्तावर प्रथम मुहूर्तावर एक तुळशीचं पान भक्षण करायचं असा त्यांचा तो असदलेला नियम होता. पण दुर्वासा मुनींना जी गाढ झोप लागली होती, परिणाम अंबरीशी राजांना वाटलं आता सकाळ होणार आहे, आता मी काय करावं. सद्गुरूंची सेवा करत असताना त्यांचा त्याग करणे ते क्रमशः योग्य नव्हतं. पण शेवटी नियम आहे कुठं आणि म्हणून धर्माचं आपण रक्षण करायचं असतं, धर्माचं आपण पालन करायचं असतं आणि आपण जर धर्माचं पालन केलं तर धर्म आपलं रक्षण करत असतं. या ठिकाणी धर्म हा सांगतोय की मी असलेली तत्वप्रणाली माझी द्वादशी पारणं फेडायची, हा माझा धर्म सांगतोय आणि त्या धर्माचं परिपालन करणं हे माझं कर्तव्य मी समजतो. अंबरीशी राजा बरं संतांना उठवणं सुद्धा पापाचं भूमिका आहे. म्हणून
सद्गुरू किंवा संत झोपले असताना त्यांना उठवणं हे सुद्धा शास्त्र विरहित आहेत, म्हणून त्यांची झोपमोड करायची नाही आणि आपलाही नियम करायचा. या दृष्टिकोनातून न विचारता अंबरीश राजा गंगेवर गेले, स्नान घेतलं. स्नान केल्यानंतर द्वादशीचं पारणं त्यांनी तिथे फेडलं. ज्या दिवशी ज्या क्षणी ते द्वादशीचं पारणं फेडलं त्या दिवशी त्याच वेळेला दुर्वासांना कळालं, क्रोधाविष्ट झाले. मुळाचं ते दुर्वास ऋषी होते. आता अंबरीश राजा धर्माचं रक्षण करत होते. धर्म हा सांगत होता की एकादशीच्या सूर्योदया वेळेला आपल्याला द्वादशीचं पारणं फेडायचा धर्म होता. मला धर्मो रक्षिती रक्षतः या पदावर थोडंसं बोलायचं. धर्माचं रक्षण, धर्माची पालन आपण केलं तर धर्म आपलं पालन करत असतो, हे नीट लक्षात. याबद्दल एक अतिशय थोडक्यात विषय मांडतो. आईसाहेबांनी रावणाला भिक्षा द्यावी का न द्यावी याबद्दलची चर्चा आहे. रावण छद्मवेशामध्ये आला होता, एका साधूचा वेश घेऊन आला होता आणि अशा साधूच्या वेशामध्ये रावणाने आईसाहेबांकडं, भगवती माता सीतादेवीकडं मधुकरी मागितली म्हणा किंवा भिक्षा मागितली. भिक्षा मागत असताना आट घातली की ही लक्ष्मण रेषा तुम्ही ओलांडाल तर मी भिक्षा घेईल. कथा कल्पना आहे. फक्त मला एवढंच विचारायचं होतं, आईसाहेबांनी लक्ष्मण रेषा ओलांडून ती भिक्षा देणं योग्य का अयोग्य? कारण लक्ष्मणजीने सांगितलं होतं, माते काहीही झालं तर ही रेषा ओलांडू नका. कितीही मोठा प्रसंग आला तर ही रेषा ओलांडू नका. आईसाहेबांनी आपल्या दिराचं शब्द ऐकले नाही, परिणाम व्हायचा तो झाला. आता आईसाहेबांनी ती भिक्षा दिली नसती तर एवढं रामायण घडलं नसतं. पण आईसाहेबांनी भिक्षा देणं योग्य का अयोग्य? आईसाहेबांनी भिक्षा देणं योग्यच होतं. कारण अतिथी देवो भव, अतिथी हा परमात्मा असतो आणि अतिथीला आपण जर भिक्षा दिली नाही तर तो जर विनमुख गेला तर आपल्या बरोबरचं सर्व पुण्य घेऊन जात असतो. अतिथीला विनमुख पाठवलं तर आपल्या बरोबरचं असणारं पुण्य सुद्धा तो घेऊन जात असतो. म्हणून आईसाहेबांनी धर्माचं पालन केलं आणि तो कुठल्या वेशात आला त्याला महत्व नाही, पण तो दारात आलेला तो अतिथी होता आणि अतिथीला भिक्षा देणं आपलं कर्तव्य होतं. या कर्तव्याचं परिपालन आईसाहेबांनी केलं. प्रसंग रावणाने आपला वेश टाकला, राक्षस रूप घेतलं आणि आईसाहेबांचं हरण केलं. आईसाहेबांचं हरण झालं तर अशोक वाटिकेमध्ये आईसाहेबांचं त्या ठिकाणी स्थान. आईसाहेबांचं अशोक वाटिकेमध्ये स्थान होतं. पण ज्या ज्या वेळेला रावण आईसाहेबांना भेटायला यायचा त्या त्या वेळेला आईसाहेब एक कसपट घ्यायचं समोर, काडी, गवताची काडी. ती गवताची काडी रावणासमोर ठेवायची. ती गवताची काडी नव्हती, आता तो धर्म रक्षण करत होता आईसाहेबांचं. त्या गवताच्या काडीची एवढी मोठी प्रचंड शक्ती होती का देवतांना बलाढ्य असणारा सुद्धा रावण त्या गवताच्या काडीवर घाबरायचा, जवळ येत नसायचं. त्या गवताच्या काडीचा धसका. आणि आईसाहेब म्हटले, अरे बाबा मी तुला या कसपटाप्रमाणे समजतो. पण ते कसपट नव्हतं, तर धर्माचं रक्षण, धर्माचं पालन आईसाहेबांनी केलं होतं. आता तोच धर्म आईसाहेबांचं रक्षण करतोय. अंबरीश राजाने धर्माचं परिपालन केलं. दुर्वासा मुनींना अतिशय क्रोध आला आणि त्या क्रोधाच्या अवस्थेमध्ये त्याच वेळेला दुर्वासांच्या मुखातून शब्द गेला, यो मामतिथी मायात आतिथ्येन निमंत्रणच अदत्वा भक्तवांस्तस्य सदस्य दर्शये फलम. अरे मला न अतिथीला निमंत्रण देऊन तिच्या अगोदर भक्षण करणं हे महापाप आहे, माझा अपमान आहे. आणि या अपमान झालेले दुर्वास मुशी मुळातच क्रोधी होते आणि आणखीनच असा अपमान त्यांना सहन झाला नाही. आणि त्या अवस्थेमध्ये त्यांनी त्यांच्या रागाच्या भरामध्ये एक भृत्या नावाची अतिशय विलक्षण यक्षिणी अंबरीश राजांना मारण्याकरता त्या ठिकाणी पाठवलं. पण भगवान परमात्म्याने
आपल्या भक्ताच्या संरक्षणाकरता सुदर्शन चक्र त्या ठिकाणी अंबरीशी राजांच्या दिमतीला सेवेला ठेवलं होतं. त्या सुदर्शन चक्राने त्या भृत्याचा नाश केला आणि तेच सुदर्शन चक्र दुर्वासा मुनींच्या पाठीमागं लागलं. घाबरले दुर्वास मुनी आणि दुर्वास मुनी भीतीपोटी ते पळायला सुरुवात केली. दुर्वास मुनी पुढे पळतात, ते सुदर्शन चक्र पाठीमागं लागलेले. कारण भगवंत म्हणतो एक वेळ माझा अपमान झाला तरी चालेल, पण माझ्या भक्ताचा झालेला अपमान मला एवढीसा सहन होणार. सुदर्शन चक्र दुर्वासा मुनींच्या पाठीमागं लागलं. दुर्वासा मुनी त्याच्यातून वाचण्याकरता इंद्रलोकात गेले, इंद्राला विनंती केली. इंद्रदेवतेने सांगितलं की माझं अधिकार नाही महाराज, ब्रह्मदेवाकडे जायला लागेल. ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाने सांगितलं माझ्या बापाचे माझं काही तिथं शक्ती चालणार नाही, माझा नाविलाज आहे. भगवान शंकराला गेले, माझा परमदेवता मी त्यांचा भक्त आहे, तर भक्त असताना मी त्यांचं सुदर्शन चक्राचं निवारण मी करू शकत नाही. शेवटी भगवंताकडे गेले, भगवान श्रीनारायणाकडे दुर्वास मुनी गेले आणि दुर्वास मुनी तिथे प्रार्थना करतात, हे प्रभू या सुदर्शन चक्रापासून माझे रक्षण करा. शेवटी भगवंताने सांगितलं अहम भक्ती पराधीनो स्वतंत्र इव द्विज साधुभिर्ग्रस्त हृदयो भक्तिर्भक्त जनप्रिय भक्तैर्भगवमन प्रिय. भगवंताने सांगितलं आता माझाही विलाज नाही. का? कारण मी भक्ताच्या पराधीन आहे, भक्त प्रवेश मी आहे, भक्ताच्या पराधीन आहे, माझंही चालणार नाही काही. तुला जर त्या सुदर्शन चक्रापासून तुम्हाला वाचायचं असेल तर त्याला एकच कारण आहे, ते म्हणजे ज्यांचा तुम्ही अपमान केला त्यांना शरण जा. आणि मग दुर्वासा मुनींनी अंबरीशी राजांचा प्रभाव ओळखला आणि मग अंबरीशी राजांना शरण गेले. भागवतकार सांगतात याला वर्ष झालं या घटनेला, पण तोपर्यंत अंबरीशी राजांनी एक अन्नाचा कण सुद्धा घेतला नव्हता. कारण माझ्याकडून झालेला तो एक अतिथीचा अपमान होता आणि त्या अपमानापोटी त्यांनी एक कणक सुद्धा घेतला नव्हता, उपाशी होते. दुर्वास मुनी त्या ठिकाणी आले, अंबरीशी राजांचं दर्शन घेण्याचा विचार केला, परंतु अंबरीशी राजांनी दर्शन घेऊ दिलं नाही आणि विनंती केली त्या सुदर्शन चक्राला, यदि नो भगवान प्रीत एक सर्व गुणाश्रया सर्वभूतात्मभावेषु द्विजो भवति विज्वर. अशा प्रकारे माझ्या सर्व जे मी आता परमात्म्याची सेवा केलेली असेल ते सर्व पुण्य मी समर्पित करतो आणि मुनींना आपण अभय द्यावं असा विचार केला आणि दुर्वासा मुनींचं त्या ठिकाणी रक्षण केलं. असा भगवंत परमात्मा या सूर्यकुळामध्ये असे महान राजे होऊन गेले. मांधाता राजे झाले, रंतीदेव झाले, असे प्रकारची त्या नामावळी आहे. आणि त्याच सूर्यवंशामध्ये अजराजाच्या पोटी दशरथ राजा आणि दशरथ राजांच्या हे चतुर्विवाहामध्ये 4 भावंड त्या ठिकाणी अवतार कार्य त्या ठिकाणी झालेलं आहे. एका श्लोकामध्ये भगवान प्रभू रामचंद्रांचं चरित्राचं गुणगान केलेलं आहे. गुरुवर्ते त्यक्तराजो व्यचरत पद्म पदव्या भगवंताचं जीवन चरित्र
पण आपण थोडासा भावदर्शन करूया आणि आपण चंद्रवंशाकडे वळूया. मी थोडासा यामध्ये आता मी जे रामायण आपल्याला समोर प्रस्तुत रामायण कल्पना आहे, पण आज अध्यात्म रामायणाचा थोडासा विश्लेषण. जे चतुर्युगामध्ये परमात्म्याने अवतार धारण केला, भगवान प्रभू रामचंद्र, भरतजी, लक्ष्मणजी आणि शत्रुघ्न, आणि या सर्व रामायण आपल्या अंतःकरणामध्ये आपल्याला ठेवायचं आहे. थोडंसं चर्चा या देवतांच्या माध्यमातून आपल्याला त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्या पत्नीला सुद्धा अंतःकरण आज आपल्या प्रभूंना राम पंचायतीनं आपल्या हृदयामध्ये विराजमान करायचं. प्रभू रामचंद्र जेव्हा आपल्या समोर विराजमान होतील तेव्हा ज्या वेळेला भगवान श्री शत्रुघ्न हे आपल्या अंतःकरणामध्ये विराजमान होते. आणि एकदा का भगवान शत्रुघ्न, आपण खालून सुरुवात करूया, भगवान शत्रुघ्न अंतःकरणात एकदा आले तर भगवान शत्रुघ्न काय करतील? शत्रूचा विनाश करतील. भगवान शत्रूचा विनाश करतील. ते शत्रूचा विनाश म्हणजे शत्रू कोण? आपल्या अंतःकरणामध्ये असणारे जे विकार आहेत हे विकारच आपले शत्रू आहेत. काम, क्रोध, मोह, ममता, माया या विकारांचा पहिल्यांदा परित्याग करायचा, या विकारांचा नायनाट करायचा. आणि या विकारांचा, या शत्रूंचा नायनाट करण्याकरता अंतःकरणामध्ये शत्रुघ्न या भगवंताची प्रतिष्ठापना आपण करायची. आणि एकदा का भगवान शत्रुघ्न आपल्या अंतःकरणामध्ये बसले तर मग बाकी त्यांची जी धर्मपत्नी तीही आपल्या अंतःकरणामध्ये येईल. त्यांच्या धर्मपत्नीचं नाव काय? शत्रुघ्न महाराजांच्या धर्मपत्नीचं नाव सांगता येईल कोणाला? वा, धन्यवाद ताई. श्रुतकीर्ती. श्रुतकीर्ती या शब्दाचा अर्थ भगवंताची कीर्ती श्रवण करायची. श्रुत म्हणजे श्रवण करणे, कीर्ती म्हणजे परमात्म्याची कीर्ती. भगवान शत्रुघ्न आतमध्ये आल्यानंतर सर्व आपल्या अंतःकरणात ते दुष्ट जे शत्रू आहेत ते नायनाट करतील आणि मन श्रुतकीर्ती अंतःकरणामध्ये बसवायची. याचा अर्थ असा की भगवंताचं कीर्तन श्रवण करायची. आणि एकदा का भगवंताची कीर्ती गुणानुवाद श्रवण केल्यानंतर त्या परमात्म्याची इतकी गोडी लागेल आपल्याला, आता आपल्याला परमात्म्याशिवाय दुसरं काही दिसणार नाही. केवळ आणि केवळ आपल्या जीवनात अंतिम ध्येय एकच राहील, ते म्हणजे भगवान परमात्मा. कारण त्या परमात्म्याची कीर्ती ऐकता ऐकता त्या परमात्मामय होऊ आणि त्या परमात्म्याशिवाय दुसरं काही दिसणार नाही. अनेक दुसरे मदन आता नेमलिया चित्ता पासूनिया. आता मला काही दिसत नाही, आता मला फक्त एकच दिसतं, प्रभू आणि प्रभू बस. मी प्रभूचा, प्रभू माझा आहे, अशी एक भावना तयार होईल. आपलं फक्त एकच लक्ष होईल, ते लक्ष म्हणजे भगवान प्रभू. म्हणून लक्ष एक ठेवणं याचाच अर्थ आपल्या अंतःकरणामध्ये लक्ष्मण भगवान अंतःकरणामध्ये बसवायचं. लक्ष्मण, ज्याचं लक्ष, ज्याचं मन, ज्याच्या मनाचं लक्ष केवळ आणि केवळ परमात्मा आहे ते लक्ष्मण. लक्ष्मण भगवंत अंतःकरणामध्ये बसवायचंय. आणि एकदा का लक्ष्मण परमात्मा अंतःकरणात आले मग त्यांची धर्मपत्नी, काय नाव त्यांचं? उर्मिला. वा, आमच्या मातावर्गांचं रामायण आनंद वाटला. उर्मिला या शब्दाचा अर्थ असा आहे की आपल्या अंतःकरण परिपूर्ण ओथंबलं जाईल, ते म्हणजे केवळ आणि केवळ भक्ती रसानं. आपल्या अवस्था ही अतिशय उन्मनी अवस्थेपर्यंत आपण पोहोचू, अशी अवस्था आपल्या ठिकाणी प्राप्त होईल. म्हणून मनाची गती एकत्र त्या लक्ष्याच्या ठिकाणी प्राप्त झाल्यानंतर आता ते मन वृत्तीहीन राहील. आता आपण वृत्तीतीत होऊ, याचाच अर्थ आपल्या ठिकाणी उर्मिला देवी अंतःकरणामध्ये आपल्याला बसवायची आहे. आणि एकदा का उर्मिला देवी अंतःकरणामध्ये बसली का त्या भक्तीचा आश्रय घेतल्यानंतर भक्तीचा प्रेमाचा सागर आपल्या अंतःकरणामध्ये एवढा भरून येईल, एवढा भरून येईल, एवढा भक्तीचा सागर भरेल की भरता येईल. कशाचा येईल?
भक्तीचं भरत येईल. यालाच भरतजी हे अंतकरणामध्ये बसवायचं आहे. आणि एकदा का भरतजी अंगी प्रेमाचे भरते मेघे उतार चढते, हे अंतकरणामध्ये प्रेमाचं भरत एकदा का आलं म्हणजे भरत प्रभू आपल्या अंतकरणामध्ये बसलं. मग त्यांच्या धर्मपत्नी मांडवी देवी, मांडवी या शब्दाचा अर्थ मास्तव, मास्तव आई सारखं, म्हणजे आपलं हृदय एवढं ओथंबलं जाईल भक्ती प्रेमाने. त्या संपूर्ण सृष्टीकडे पाहताना ती सृष्टी वात्सल्य भावाने आपण पाहू. आता कुठल्याही प्रकारचं शत्रू नाही, कुठल्याही प्रकारचं मत्सर नाही, द्वेष नाही, अशा प्रकारचं केवळ आणि केवळ प्रेम. आणि प्रेम अंतकरणामध्ये एवढं भरलं जाईल की सर्व जगत आपल्याला प्रेमास्पद दिसेल, प्रेमासारखं दिसेल. अशा प्रकारचं वात्सल्य भावासारखी आपली दृष्टी तयार होईल. आणि ही वात्सल्य भावासारखी दृष्टी तयार झाली का मग भगवान प्रभू रामचंद्र आपल्या अंतकरणामध्ये बसवायचे. प्रभू राम रम रमती इति राम, आपल्या जीवनाचं रमणता प्राप्त होईल, सुखता प्राप्त होईल, आनंदता प्राप्त होईल आणि आपल्या जीवनाची शीतलता प्राप्त होईल. म्हणजे भगवती माता देवी सीता देवी, सीता म्हणजे शीतलता, आपलं जीवन शांत स्वरूपाने होईल. अशा प्रकारचं रामपंचायतन अध्यात्म रामायण हे आपल्या अंतकरणामध्ये बसवायचं आहे. हीच भूमिका आपल्या ठेवायची. तेव्हा अधिक विषय न घेता पुढचे या ठिकाणी अनंत प्रकारचे राजे होऊन गेलेले आहेत या सूर्यवंशाचे. आता श्री शुकजी महामुनी म्हणतात, परीक्षित आता मी सोमवंशाचा विस्तार सांगतो. आणि या सोमवंशाचा विस्तार सांगितलेला आहे. अथा तत्सूर्यता राजन वंश सोमस्य पावन यस्मिन्नैला दयो भूपा कीर्तन्ते पुण्य कीर्तन. अशा प्रकारचा आता मी सोमवंशाचा विस्तार सांगतो आणि इथून पुढे दशमस्कंदाला आपण थोडंसं प्रारंभ करूया. कथितो वंश विस्तारो भवता सोम सूर्ययो राज्यांचो भयवंशा चरित्रं परमाद्भुतम्. अशा या सोमवर्षांची सुद्धा यादी श्री शुकजींनी परीक्षितीला सांगितली. आणि या यादी सांगत असताना भगवान श्रीकृष्णचंद्र वसुदेवांच्या ठिकाणी अवताराला आले. वयाच्या 7 वर्ष गोकुळामध्ये राहिले, उर्वरित मथुरेला राहिले, 100 वर्ष द्वारकेला राहिले आणि 100-125 वर्षाचं आयुष्याचं संवर्धन करून ते निजधामाला गेले. अशा प्रकारचं थोडक्यात चरित्र सांगितलं. अगदी अल्प पद्धतीने कथा सांगितली. परीक्षित राजाला आश्चर्य वाटलं. परीक्षित राजा म्हणतो, झाली कथा? म्हणे हो झाली कथा. आतापर्यंत परीक्षित राजा म्हणतात, मी 7 दिवस विना अन्न पाण्या वाचून आतापर्यंत मी भगवान कृष्णाचं चरित्र मला कधी ऐकायला मिळेल अशासाठी मी सगळं श्रवण करत आहे. आणि ज्या वेळेला माझ्या भगवंताचं चरित्राचं गुणगान गायला सुरुवात केली, अल्प काळामध्ये सांगितलं, प्रभू मला विस्ताराने सांगा, कारण त्यांचे आमच्यावर अनंत प्रकारचे उपकार आहेत. निवृत्तय शिल्पक यमानात भौषशास्त्रोत्र मनोभिरामात क उत्तम श्लोक गुणानुवादात उमान विरज्यते विना पशुगुणात पितामह मे समरे देवा तीर्थै मंगलै दुरद्वयं गौरव सैन्य सागर कृतांतरं नमस्तपदं यत्प्रवाह. हे परमंत भगवंताने एवढे अनंत उपकार आमच्या झाले की आमच्या आजोबांवर कितीतरी प्रसंग आले, त्या प्रसंगातून सही सलामत सुटले. आजोबांचं जाऊ द्या, स्वतः माझं रक्षण केलं परमात्मा. अशा प्रकारचं माझंही गर्भामध्ये रक्षण केलं परमात्म्याने. असा परमात्म्याचं चरित्र गुणगान गाण्याची माझी तीव्र इच्छा आहे. तेव्हा कृपा करून आपण सांगा असा विचार केला. आणि मग बाकी तिथे भगवान शुकजी महामुनी हे चरित्र गुणगान करायला सुरुवात करतात. असं सांगितलं की चरित्र सांगणाराही पुण्यवान, चरित्र श्रवण करणाराही पुण्यवान आणि चरित्राबद्दल चर्चा करणाराही पुण्यवान. हो, शिंदे महाराज असं सांगितलंय की जसा देव पूजा करणाऱ्यालाही पुण्य मिळतं, देवाचं तीर्थ
हेही पुण्यपस्पद आहे. देवाचं तीर्थ वाटणाराही पुण्यवान आहे आणि देवाचं तीर्थ घेणाराही पुण्यवान आहे. याप्रमाणे आपण श्रवण जरी थोडं जरी केलं तरी आपलं अंतःकरण अत्यंत पुलंकित होईल. अशा प्रकारचं परमात्माचे चरित्र आहे. अतिशय संक्षिप्त अवस्थेमध्ये मी ही चर्चा अर्पण करतो. परीक्षित म्हणतात की हे भगवंत, वसुदेव कथा प्रश्न पुरस्रा पुरुषाश्रीन पुरातही वक्तारम पृच्छती श्रोतून तद पाद शरीरम. वसुदेव गुरे साक्षात भगवान पुरुषपर जनिष्यते तत्प्रियार्थे संभवंती सुरश्रिया. अशा प्रकारचं या ठिकाणी ज्यावेळी पृथ्वीवर भयंकर अशा प्रकारचं राक्षसांचा विलाप सुरू झाला, त्याचा परिणाम असा झाला की भूमाता अतिशय संत्रस्त झाली. भगवान परमात्म्याला विनंती करतात. श्री ब्रह्मदेवाजवळ ब्रह्मदेवासहित ती पृथ्वी माता ज्यावेळी परमात्म्याकडे गेली, परमात्म्याचं वंदन केलं आणि परमात्म्याने अभय दिलं. मथुरा भगवान यत्र नित्य सन्निहितो हरी. भगवंताने ब्रह्मदेवाला सर्व काही खुलासा केला. ब्रह्मदेवानी सर्व देवसेनेला आणि देवतांना आणि पृथ्वी मातेला आश्वस्त केलं आणि सांगितलं की परमात्मा आता लवकरच अवतार धारण करणार आहे. देवश्रियांना सांगितलं तुम्हीही मथुराच्या आसपास अवतार घ्या किंवा मथुरेमध्ये भगवंत परमात्मा येणार आहे आणि अशा प्रकारचं सांगितलं, अवतार घ्यायला सांगितलं. अशा वेळेला इथे वसुदेव आणि देवकीचा विवाह कंसाने आयोजित केला होता. हा विवाह संपन्न होत असतानाच इतक्यात आकाशवाणी झाली. अस्यात्वा अष्टमो गर्भो हंता या बहस बुधहा. हे या देवीपासून जो 8वा पुत्र होईल तो तुझा वध करेल. हे शब्द जसे ऐकले तसे एषा तवानुषा बाला कृपणा पुत्री कोपना हंतुर नारसी कल्याणी इमाम त्वम दिनवस्तल. अशा रीतीने वसुदेवाने हात पकडला, कारण मारण्यासाठी हात उघडला होता, खड्ग हातात होतं. परंतु वसुदेवाने आता वसुदेव पती झाले होते. पती या शब्दाचा अर्थ पाती पाती पती या शब्दाचा अर्थ पाती रक्षणा इति पती. जो आपल्या पत्नीचं रक्षण करतो त्याला पती असं म्हटलं जातं. आता तो मी पती प्राप्त झालेलो आहे. वसुदेवाने सांगितलं, हे कंसा, अरे ही तुझी छोटी बहीण आहे. नुसती बहीण नाही, ती सौभाग्यकांक्षिणी आहे. त्याचप्रमाणे ती अतिशय आपण दिनवस्तल आहात, तेव्हा कृपा करून आपण असा अविचार करू नका. वसुदेवाने नाना प्रकारची समजूत काढली. मृत्यू आणि जन्म बरोबरच येतात असतात आणि बरोबरच जात असतात, त्यामुळे मृत्यू सर्वांना येणार आहे. तेव्हा अशा प्रकारचं सांत्वन करत असतानाच त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला आपल्याला आगमन करायचं आहे. 8:06 वसुदेवाचं मान्य केलं आणि तुरुंगात टाकलं. 6 मुलं झाली. 6 मुलांना मारलं आणि आता 8व्या गर्भाची 7वा गर्भ जो होता तो 7वा गर्भ रोहिणीच्या गर्भामध्ये टाकला आणि आता 8व्या गर्भाची अवस्था भगवंताचा ज्यावेळी 8वा गर्भ प्रवेश करायचा होता त्यावेळेला देवकी मातेचं एक विशेष प्रकारचं स्वरूप होतं आणि ते स्वरूप पाहण्याकरता त्या गर्भगृहामध्ये भगवान श्री शंकर ब्रह्मदेवासहित त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी फार मोठं स्वागत गीत त्या ठिकाणी मांडलेलं आहे. मी आता भगवान श्रीकृष्ण परमात्मा अवताराला येणार आहेत. मी आपल्या सर्वांना विनंती करतो, मातावर्गांना मी पुनश्च एकदा धन्यवाद देतो. काल आपण सांगितल्याप्रमाणे आपण पीत वस्त्र घालून आलेला आहात, आपल्याला मनापासून धन्यवाद. आता आपण एकच करायचं, भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपल्या वडाळी भूमीमध्ये आलेले आहे. याकरता लाज भय शंका दुराविला मान आपण सर्वजण परमात्म्याचं स्वागत करायचं आहे. या स्वागतासाठी स्वागत गीत आमचे महाराजजी या ठिकाणी करतील. आपण सर्वांनी पुरुष वर्गांना तरुण वर्गांना विनंती करतो, बेफाम होऊन नाचायचं. आता बस परमात्म्याला आपल्याला जवळ घ्यायचं आहे, बोलवायचं आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी त्या ठिकाणी नृत्य करायचंय. मी पुरुष वर्गांना विनंती करतो, आपणही नृत्य करा. अगदी परमात्म्याचं गुणगान गात अगदी बेफाम होऊन इथे कुठल्याही प्रकारची मनात किंतु न ठेवता अगदी मनापासून या ठिकाणी सर्वांनी नृत्य करायचं. इथे वृद्ध होते तरणे आमचे दादा आल्यानंतर संकीर्तन करताना ते चिपळे नाही आणले असतात.
बरं असं द्या. अगदी मनसोक्त आमच्या जाधवताई अगदी मनसोक्त. तेव्हा सर्वांनी एकदा उभे राहायचंय आणि सर्वांनी नृत्य करायचंय. कोणीही थांबायचं नाही, सर्वांनी नृत्य करायचं. गोकुल में भगवान हे बघा, गरबा करायचा आहे. सर्वांनी आपापल्या पद्धतीने गोल राऊंड करा. आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्या ज्या असतील ना त्यांना तुम्ही एकत्र करा आणि गरबा करा. जरा लांब लांब गेले तरी चालेल. हो. गोकुल में भगवान प्रगट भये, गोकुल में भगवान प्रगट भये, गोकुल में भगवान, गोकुल में भगवान, गोकुल में भगवान प्रगट भये, गोकुल में भगवान प्रगट भये, गोकुल में भगवान.
सर्वांना विनंती आहे की संयोजक आपल्या आता लगेचच आपल्याला कृष्ण पूजन करायचं आहे. भगवंत परमात्मा आपल्याचं पूजन सर्वांनी करायचं आहे. त्यासाठी थोडीशी ज्यांच्या थोडं बाजूला व्हा. जे जे जोड्या आलेले आहेत त्यांनी जोडीने बसायचं. हे पहा, इकडे लक्ष द्या माझ्याकडं. असं समोर बसायचं आहे. ज्यांच्याकडं ताट आणलं नाही त्यांनी एका बाजूला व्हा. पहिल्यांदा सर्वांनी एका बाजूला व्हा. ऐका, पती पत्नीने बसायचं आहे. आपल्या डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि 3 वेळा प्यायचे आणि 4थ्या वेळेला सोडायचं. प्रारंभ करतो मी पूजेला. ओम केशवाय नमः. ओम नारायण नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. ओम मधुसूदनाय नमः. ओम त्रिविक्रमाय नमः. ओम वामनाय नमः. ओम श्रीधराय नमः. ओम ऋषिकेशाय नमः. ओम पद्मनाभाय नमः. ओम दामोदराय नमः. ओम संकर्षणाय नमः. ओम वासुदेवाय नमः. ओम प्रद्युम्नाय नमः. ओम अनिरुद्धाय नमः. ओम पुरुषाय नमः. ओम अदक्षजाय नमः. ओम नारसिंहाय नमः. ओम अच्युताय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम उपेंद्राय नमः. ओम हरये नमः. ओम श्रीकृष्णाय नमः. हात जोडा. प्रणवस्य परम ब्रह्म ऋषी परमात्मा देवता देवी गायत्री छंद प्राणायामे विनियोग. ओम भू ओम भू ओम स्व ओम ओम जन ओम तप ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्य भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. एक करायचंय. आपला डावा उजवा हात घ्यायचा आणि डाव्या नाकपुड्याला दाबायचा आणि दीर्घ श्वास घ्यायचा आणि उजव्या नाकपुडीने सोडायचं. असं 5 वेळा करायचं. अगदी सावकाश, जास्त जोरात नाही. प्रारंभ. थांबा आणि सोडा. 5 वेळा करायचं. झाल्या पण बरं. एकदा डाव्या कानाला आणि एकदा उजव्या कानाला हात लावायचा फक्त. ओम श्रीमन महागणपती नमः. इष्टदेवताभ्यो नमः. हात जोडा. इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. वास्तुदेवताभ्यो नमः. मातृपितृभ्यो नमः. श्री लक्ष्मीनारायण नमः. सर्वभ्यो देवभ्यो नमो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. निर्विघ्नमस्तु सुखमस्तु. एकदन्तश्च कपिलो गजकर्णक लंबोदरा च विकटो विघ्ननाशो गणाधिप. सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मंगलम्. एषा हृदयस्थो भगवान् मंगलायतन हरि. तदैव लग्नं सुदिनं तदैव ताराबलं चन्द्रबलं तदैव विद्याबलं तदैव बलं तदैव लक्ष्मीपति तैव गृहश्रमाणि लाभस्तेषा जयस्तेषा कुशस्तेषा प्रजातया. एषामिदाविरशामो हृदयस्थो जनार्दन विनायकं गुरुभानु ब्रह्म विष्णुमहेश्वरान् सरस्वती प्रमयाद्यो सर्वकार्यार्थसिद्धे. श्रीमद्भगवतो महापुरुष विष्णुराज्ञया प्रणवमानस्य अर्थ ब्रह्मणो द्वितीय परार्थ विष्णुपदे श्री श्वेतावराह कल्पे वैवस्वते म्हणून कलियुगे प्रथमचरणे भरतखंडे भरतवर्षे जम्बूद्वीपे दंडकाय देशो गोदावर्या दक्षिणे शालिवाहन शके विवस्वन नाम संवत्सरे उत्तरायण वसंत ऋतुचे वैशाख मासे शुक्ल पक्षे नवमी तिथि माघ नक्षत्रम इति विष्णुकरणे विष्णुवस वृषभस्थिते वर्तमान चंद्रमिनी स्थिती श्री सूर्यो. सर्वांनी हातामध्ये जल घ्यायचं उजव्या हातामध्ये आणि त्याच्यामध्ये अक्षता टाकायची. आणि माझ्या पाठीमागे म्हणायचं. म्हणा मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त
फल प्राप्त्यर्थम अस्माकं सहकुटुंबानां सहपरिवाराणां क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थ सकल पीडा परिहारार्थे मनोपसित सकल मनोरथ सिद्धार्थम श्रीकृष्ण देवता प्रीत्यर्थ यथा ज्ञानेन यथा मिलितोप उपचार द्रव्य है ध्याना वाहन दिशोडषोडोपचार है पुरुषुक्तेन वा पूजा करिष्ये. खाली पाणी सोडून द्या. आता ज्यांच्या कलश आहे त्या कलशाची फुलाने पाणी घ्यायचं, त्या कलशावर टाकायचं आणि कुंकू हळद भुका लावायचं. ओम गणानाथ ओम गणपती हवामये कविं कवीनामुपश्ये वक्रतुंड महाकाय कोटि सूर्यसंप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. महागणपते नमः. पृथ्वी मंत्रस्य मेरुपुष्ट ऋषि कुरु मे देवता संतुलं छंद आसने विनियोग. ओम पृथ्वी तया धृता लोका देवी त्वं ऋषीणां धृता त्वंच धारय मां देवी पवित्रं कुरुतासनम् एति आसनं विधाय ओम अपसर्पतु ते भूता ए भूता भूमिस्तथा ए भूता विनिकरास्तते गच्छन्तु शिवाज्ञा अपक्रामन् तो भूतानि पिशाचा सर्वदो दिशं सर्वशामविरोधेन पूजा कर्म समारंभे इति भूतसाधनं कृत्वा अत षडंगाच. ऐका आता इकडे लक्ष द्या. आपल्या उजवा हात छातीला लावायचा. ओम भूर्भुवस्वहृदाय नमः आणि आपल्या मस्तकावर हात ठेवायचा दोन्ही सुद्धा. ओम भूर्भुवस्वहृदस्य स्वाहा. आपल्या डोक्यावर हात ठेवा पुनश्च. ओम भूर्भुवस्वशिष्टाय वषट. हाताची ओंजळ करून आपल्या हृदयाभोवती फिरवायची. ओम भूर्भुवस्व कवचाय हुम. आपल्या डोळ्याला आणि भुरकुटी आहे म्हणजे भुवयांच्या मध्ये त्या मध्ये हात हे मधले बोट तिथं ठेवायचं दाबायचं. ओम भूर्भुवस्व नेत्रक्षाय ओषट. आपल्या हाताने टाळी वाजवायची. ओम भूर्भुवस्व अत्राय पट. आता सर्वांनी कलश घंटाचे आपण पूजन केलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला या ठिकाणी आपण तामणामध्ये घ्या आणि स्वच्छ धुवायचं आहे. धुतल्यानंतर कार्यकर्त्यांना विनंती आहे का तुम्ही ते धुतलेलं ते तामणातलं पाणी आपापल्या बादलीमध्ये ओतून घ्यायचं आहे. अत कलश शंख घंटा पूजनम कलमास्य मुखे विष्णुकंठे रुद्र समासिता मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा. कपडे काढायचे. कुक्षोतु सागरा सर्वे सप्तदीपा वसुंधरा ऋग्वेदो यजुर्वेदो सामवेदो यात्रवण अगस्त्य सहिता सर्व कलशम तु समाश्रिता अत्र गायत्री सावित्री शांति पुष्टोकर तथा अयांत देव पूजार्थ द्युतिक्षय कारका गंगे च यमुने च गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधो कुरु कलशाय नमः स्वरूपतारार्थ गंधाक्षत पूजम समर्पयामि. आता भगवान आपण काय करा, जी फुलं आहेत त्याचं एक दोन पाकळ्या काढा, त्या गंधामध्ये म्हणजे कुंकुवामध्ये बुडवायचं आणि तांदुळामध्ये बुडवून ते भगवंताच्या पायाजवळ ते ठेवायचं, समर्पित करायचं तिथे. आणि हातात मध्ये अक्षता घ्यायची. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुभवहरं सर्वलोकैकनाथं. आता अक्षता भगवंताच्या अंगावर समर्पित करा. पुन्हा अक्षता घ्या. ध्यायन् नित्यमहेशं रजतगिरिनभं चारुचंद्रावसंतं रत्नाकल्पजलांगं परशुगमभिरातिहस्तप्रसन्नं पद्मासनं समन्तात सुतमन्मनत्याग्रीविशसानं विश्वाद्यं विश्ववन्द्यं निखिलभवरं पंचवक्रं त्रिनेत्रं वक्रतुंड महाकाय कोटिसूर्यसमप्रभा निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा. त्या अक्षता पुनश्च भगवंताच्या चरणाजवळ ठेवा. पुनश्च तामन व्यवस्थित एका बाजूला काढून घ्या आणि तामन स्वच्छ करा एका आपल्या फडक्याने. बादली सर्व फिरल ते पाणी बादलीमध्ये ओतायचं सर्वांनी.
नमो देव महादेवं शिवाय सततं नमः नमः प्रकृते विशिद्राय नियतां प्रणयात् स्मृतां हरि ओम सहस्रशीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपात स भूमि विश्वतो वृत्त्या तिष्ठन्त शाङ्गुलम् आगच्छ देवदेवश तेजोराशि जगत्पते क्रियमाणा मया पूजा कुरान सुरसत्तम श्रीकृष्ण देवताभ्यो नमः आवाहनं समर्पयामि। पुनश्च एकदा हातामध्ये तांदूळ घ्या। ओम पुरुषेण एवद सर्वम एतभूतयच्च भव्य उत्तामृतत्व एषा चैतन्य नाती राहती नाना रत्न समायुक्त कार्त स्वर विभूषितम आसनम देवशम प्रीत्यर्थ प्रतिगृह्यताम श्रीकृष्ण देवताभ्यो नमः। आसनर्थ अक्षदाम समर्पयामि। जमिनीवर अक्षता ठेवा। अथ पंचामृत स्नानम। प्रथमतः भगवंताच्या अंगावर दूध अंगावर ठेवायचं आहे। अपव्य समेतो विश्वत सेम वृषय वाजवाजश्च संगते कामधेनो समद्भूतं देवर्षि पितृतृप्तितं पयो ददामि देवश्च स्नानार्थ प्रतिगृह्यतां श्रीकृष्ण देवताभ्यो नमः। पयस्नान समर्पयामि शुद्धोदक स्नानं समर्पय आचमनं समर्पयामि। देवाला दूध घातल्यानंतर दह्याचं स्नान देवाला घालायचे। ओम दधिक्रावो आकर्ष जिष्णो जसरस्य वाजिनः सर्वीनो मुखाकरत प्राण आयुषम तारिशत चंद्रमंडल सकाशम सर्वदेव प्रियम दधी स्नानार्थे ते दयामता तत्तत्प्रत्यर्थ प्रतिगृह्यतां श्रीकृष्ण देवताभ्यो नमो। दधी स्नानं समर्पयामि शुद्धोदक स्नानं समर्पयामि। सर्व दही देवाच्या अंगावर टाका। आता जर कोणी तूप आणलं असेल तर तूप सुद्धा देवाच्या अंगाला टाकायचं। ओम घृतम मिमिक्षे घृतमस्य योनिधृते श्रितो घृतमवस्य धाम अनुष्वधमावह माधवस्य स्वाहाकृतं वृषभदक्षे हवयम आज्यम सुरानामहारम आज्य यज्ञ प्रतिष्ठितम आज्यम पवित्रम परमं स्नानार्थ प्रगृह्यतां श्रीकृष्ण देवताभ्यो नमः। घृतम स्नानं समर्पणामि। मध आणले असेल ते मध देवाच्या अंगावर ओतायचं आहे समग्र। ओम मधुवार्ता ऋतायते मधु शिरंती सिंधव माध्वीर्ण सितोषधी मधुष्णत मुतोषित मधु पार्थिव रज मधु सौरस्य पिता मधुमानो वनस्पतिर्मधुरिमा अस्तु सूर्य माध्वीर्गर्वा भवन्तु न सर्वौषधी समुद्भवं पीयूषदृश्य स्नानार्थे प्रयच्छामि पुराण परमेश्वर श्रीकृष्ण देवताभ्यो नमः। मधुस्नान समर्पयामि। हातामध्ये साखर घ्यायची आणि ती साखर सर्वांगाने देवाला चोळायची। आपण सर्वांनी पती पत्नी दोघांनी देवाला अंगावर साखर लावायच्या। ओम साधु पवस्य दिगाय जन्मने साधु रुद्राय सहतवितु नामने साधु मित्राय वरुणाय वाहवे बृहस्पते मधुमा अवायम ईक्षदंडो समद्भूतं दिव्य शर्करा हरिं स्नापयामि सदा भक्त्या प्रीतो भव सुरेश्वरा श्रीकृष्ण देवताभ्यो नमः। शर्करा स्नानं समर्पयामि शुद्धोदक स्नानं समर्पयामि। जेवढं दही दूध वगैरे असेल ते सर्व देवाच्या अंगावर समर्पित करायचं। सर्व दही दूध देवाच्या अंगावर टाकायचं। पाणी कोणीही टाकू नका। फक्त दही दूध पंचामृतच फक्त देवाच्या अंगावर ठेवायचे। पाणी ताटात कोणी ठेवायचं नाही। कार्यकर्त्यांना विनंती आहे की स्वच्छ झालेलं भांड जे दही दूध दिलेलं असेल ते त्यात भांड्यामध्ये सर्वांनी एकत्र करून घ्या। आणि ज्यांचं ते सगळं पंचामृत बादलीत टाकल्यानंतर पुन्हा त्या तामणामध्ये देवाला ठेवून देवाला स्वच्छ धुवायचं आणि पुसायचं। हां देवाचं पाणी थांबा 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 ते दही दूध सगळं टाकायचं देवाच्या अंगावर। सगळं टाकायचं
आणि त्या ताटामध्ये एका या तांबणामध्ये ते ओतून घ्या पाणी सगळे घ्यायचे. मध तूप वगैरे सर्व टाका. ते एका तांबणामध्ये घ्या काढून त्या वाटीमध्ये सर्व ते आणि मग पाण्याने स्वच्छ द्या. ते मग झालं का ते तर याच्यात ओतलं का सर्व. ताई काय करा ते भगवंताला उचला आणि ते सगळं ताटातले एका पिल्यामध्ये ठेवा. आता भगवंताला स्वच्छ आंघोळ घाला. कोणी वस्त्र असेल तर वस्त्र ठेवा. आणि गंध पूजन करा. गंध पुष्प गंध देवाला समर्पित करायचे सर्वांनी. ओम गंधद्वारा दुराशया नित्यपुष्टाकर्षिणम ईश्वरी सर्वभूतानां तामिहोप्यवश्रियं कर्पूरैलाम समायुक्तं सुगन्धिद्रव्यसंयुतं गंधोदकमया तत्तं स्नानार्थ प्रतिगृह्यतां श्रीकृष्णदेवताभ्यो नमः. गंगोदकस्नानं समर्पयामि. शुद्धोदकस्नानं समर्पयामि. श्रीकृष्णदेवताभ्यो नमः. सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. हरिद्रिकुङ्कुमा समर्पयामि. धूपं समर्पयामि. दीपं समर्पयामि. नैवेद्यार्थ पंचामृत नैवेद्यांच समर्पयामि. अगरबत्ती असेल किंवा उदबत्ती असेल किंवा नैवेद्य असेल तर ते नैवेद्य देवाला द्यायचं. नैवेद्य देवाला. ओम प्राणाय स्वा अपनाय स्वा ओम धानाय स्वा ओम उतनाय स्वा ओम समनाय स्वा ओम ब्रह्मणे स्वा ओम उत्तम पोषण हस्त प्रक्षालं समर्पयामि. मुख प्रक्षालं समर्पयामि. मुख वासार्थे पुंगित तांबूलं सुवर्ण निष्क्रिय दक्षिणा समर्पयामि. श्रीकृष्ण देवताभ्यो नमः. मंत्रपुष्पं समर्पयामि. आणि सर्वांनी नमस्कार करायचा आहे. उत्तरे निर्माण विशुद्ध अभिषेक कुर्यात. श्रीकृष्णदेवताभ्यो नमः. अभिषेक स्नानं समर्पयामि. शुद्धोदक स्नानं समर्पयामि. अंतरशंकोदक स्नान कृत्वा अभ्यंग स्नान कृत्वा अभिराग कस्तूरी कर्पूर मलयान्वित उद्धरण मया दत्तं स्नानार्थ प्रतिगृह्यतां मांगलिक स्नान उष्णोदक स्नानं कुर्यात्. ओम तम यज्ञं बहिषि पोक्षन् पुरुष जातमग्रतः तेन देवा अजन्ति साध्या ऋषयश्च ये. आता हात जोडायचा सर्वांनी आणि प्रार्थना करायची. माझ्या पाठीमागं मी 2 मंत्र श्लोक म्हणतो ते माझ्या पाठीमागं म्हणा. आता प्रार्थना हवानं न जानामि तवार्जन पूजा चैव न जानामि समस्व परमेश्वर म्हणा. मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्पूजितं मया देव परिपूर्ण तदस्तु मे. रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो देहि पुत्रान् देहि धनं देहि सर्वान् कामांश देहि मे. यस्य स्मृतान् नामोक्त्या तपपूजा क्रियादिषु न्यूनं संपूर्णता याति सद्यो वंदे तमुच्युतं. श्रीकृष्ण देवताभ्यो नमः. प्रार्थनं समर्पयामि. हात जोडायचं आहे आणि यथाविधी आपली पूजा संपन्न झालेली आहे.
ही पूजा आपल्या भवितव्यामध्ये आपल्या कुळाचं रक्षण करणारी ठरो. भगवान श्रीकृष्ण परमात्मा करो. आपल्या जीवनामध्ये उत्तम प्रकारचे विचार येऊ. आपल्याला सद्बुद्धी, सद्वासना, सदप्रेम व परमात्मा आम्हाला प्रदान करा अशी प्रार्थना आपण मनोमन करायची. आणि आता आपल्याला आरती घ्यायची आहे. एवढी पूजा केल्याबद्दल काही ब्राह्मणाला दर्शन द्यायचे असेल तर देऊ शकता आपण. हा, आरतीला सुरुवात. सगळ्यांनी आरती लावा आणि आरतीसाठी जागेवर उभे राहा. जोड्यांचे नाव जोड्यांचे नाव. आरती पापियों को पाप से है तारती, श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती.
कृष्ण 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 हरी। ओम यज्ञेन यज्ञमय जंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्या संसंस्तेहनाकं महिमान्या सत्यं सत्ययत्रपूर्वी साध्या संस्थिदेवा। ओम राजाधिराजाय प्रसय्य साहिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे समे कामान कामकामाय मयं कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः। ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेशमयं राज्यं महाराज महाधिपत्यमयं समन्तपर्याय सार्वभौम सर्वायुष अंतर्धात पृथिवै समुद्रप्रयान्ताया तदपि श्लोको विगितो मरुतः परिवेष्टारु मरुतस्यावसनं गृही आवीक्षितस्य कामग्रे विश्वे देवाः सभासति। पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। गुरु तुकाराम महाराज की कृष्ण कन्हैया लाल की जय। श्रीमद् भागवत महापुराण राधे सर्वांनी हात खाली ठेवायची, पूजा विधी तशीच तिथं ठेवायची, जेवण करायचं आणि मग घेऊन जायचं आपली वस्तू.